नरेंद्र चपळगावकर 10 एप्रिल 1937 25 जानेवारी 2025 हे एक मराठी लेखक, विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते. त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या बीड येथे वास्तव्य करत असल्यामुळे ते मूळचे बीडचेच मानले जातात. जीवन आणि कार्य. शिक्षण आणि अध्यापन. त्यांनी मराठी आणि कायदा या विषयांचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात त्यांनी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. न्यायाधीश म्हणून कारकीर्द 1962 ते 1978 या काळात त्यांनी बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली आणि 1990 साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1999 साली ते निवृत्त झाले. साहित्यिक योगदान. न्यायाधीश म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपले लेखन सातत्याने सुरू ठेवले. त्यांचे लेखन वैचारिक, चरित्रात्मक, सामाजिक, राजकीय आणि कायदेविषयक विषयांवर आधारित आहे. त्यांनी मराठवाड्याचा इतिहास, हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि सामाजिक चळवळींवर अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांच्या लेखनाची भाषा ओघवती आणि चिंतनशील आहे. प्रमुख पुस्तके. वैचारिक व ऐतिहासिक. कहाणी हैदराबाद लढ्याची. महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना. लोकशाही आणि हुकुमशाही. संघर्ष आणि शहाणपण. समाज आणि संस्कृती. साहित्य आणि स्वातंत्र्य. पंतप्रधान नेहरू. संस्थानी माणसं. दीपमाळ. मराठवाड्याच्या साहित्य आणि इतिहासावर. चरित्रात्मक. कर्मयोगी संन्यासी. स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र. अनंत भालेराव. काळ आणि कर्तृत्व. 3. न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ. न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. मनातली माणसं. ललित. आठवणीतले दिवस. आत्मचरित्रात्मक. तुमू 200 च्या माझ्या मनातलं. त्यांना समजून घेताना. हरवलेले स्नेहबंध. न्यायाच्या गोष्टी. न्यायविषयक कथा. सन्मान आणि पुरस्कार. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वर्धा 2023. महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2022. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार. प्राचार्य राम शेवाळकर स्मृती ख्यातनाम वक्ता पुरस्कार 2020. भैरूरतन दमाणी पुरस्कार. 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ या पुस्तकासाठी. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन 25 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे झाले. त्यांनी मराठी साहित्य आणि न्यायव्यवस्था या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले.